राहुल कुलकर्णी. ऑपरेशन टायगरमधली धग अजून बाकी आहे. आठवा रील स्टार्स आणि रील स्टार्समुळं खासदारकीच्या ह्या ऑपरेशन टायगर संदर्भामध्ये काही अनपेक्षित वळण लागू शकतं असं मी म्हटलं होतं. आणि आज किमान पक्षी ओमराजे यांच्या भूमिकेमुळं तरी उर्वरित 5 खासदारांच्या मनामध्ये धाकधूक लागली आहे का असा प्रश्न पडावा. अर्थात असा कोणता फोन कॉल होता निकालानंतर की ज्या फोन कॉलमुळं ओमराजे निंबाळकर यांची नाराजी शिवसेनेच्या वरिष्ठ गोटापर्यंत पोहोचली. आणि त्याचबरोबर ओमराजे निंबाळकर यांनी प्रसारमाध्यमाला जे सांगितलं त्याचे संकेत असे का आहेत की ते ह्या 5 खासदारांच्या मनामध्ये धाकधूक वाढवणार आहेत. अर्थात माझं स्वतःचं ह्या सगळ्या संदर्भातलं मत हे मी शेवटी देईन, पण घटनाक्रम तर समजून घेऊ. आणि तो समजून घेण्यासाठी हे जे लाईव्ह टेलिकास्ट सध्या सुरू आहे ते शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा. बघा, आज 20 वर्षानंतर ओमराजे निंबाळकर यांचे वडील दिवंगत पवनराजे निंबाळकर यांच्या खून खटल्या संदर्भातला निकाल आला. पारसमल जैन या एका साक्षीदारावर अवलंबून राहून की जो अत्यंत अविश्वासू असा साक्षीदार आहे, त्यांनी वेळोवेळी आपली स्टेटमेंट बदललेली आहे. आणि त्या साक्षीदाराच्या भोवती तपास सुरू असताना ज्या पद्धतीनं तांत्रिक मुद्द्याकडे लक्ष देणं आवश्यक होतं ते तुम्ही दिलं नाही. सीबीआयने भलेही उत्तम तपास केला, पण त्या तपासामुळं पद्मसिंह पाटील आणि इतर 9 जणांना मिळून शिक्षा द्यावी असे काही पुरावे आमच्यासमोर नाही आहेत असं जेव्हा मुख्य न्यायालयाने सत्र न्यायालयातनं पुढं हे प्रकरण जाईल त्या सत्र न्यायालयाने निवाडा दिल्यामुळं पवनराजे निंबाळकर यांचा खून कोणी केला या प्रश्नाचं उत्तर अजूनही बाकी आहे. काही लोक असं म्हणतील की पद्मसिंह पाटील आणि इतर 9 आरोपींच्या विरोधामध्ये सबळ पुरावे नव्हते आणि त्यामुळं त्यांना शिक्षा दिली नाही कोर्टाने. काही अंशी ते खरं आहे, पण कोर्टाने जे जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यामध्ये पवनराजे निंबाळकर यांच्या खून खटल्यामध्ये पद्मसिंह पाटील यांचा थेट हात आहे असं सरकारी पक्ष न्यायालयामध्ये सिद्ध करू शकला नाही. सीबीआय त्याच्यामध्ये. आणि जसा हा निवाडा आला, कारण ह्याच्या आधीची पार्श्वभूमी बघा, श्री संजय राऊत यांनी या निवाड्याचा आणि ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षात सहभागी होण्याचा संबंध जोडला होता. तेव्हाही आम्ही म्हटलं होतं की हे फार बाळबोध आहे. कारण पवनराजे निंबाळकर यांच्या खून खटल्यातले मुख्य आरोपी कोण आहेत तर त्यांचे सख्खे चुलत बंधू डॉक्टर पद्मसिंह पाटील. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव कोण आहेत